15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीचा दिवस हा लहानपणीचा शाळेतला दिवसच खूप सुंदर वाटायचा. आणि आजही 15 ऑगस्ट आहे, म्हणजे हा 15 ऑगस्टचाच व्लॉग आहे, पण आम्ही नाही गेलेलो. रोज लवकर उठतो म्हणून आम्ही आज थोडंसं लेट उठलेलो आहोत. इथे आता दोघांनी मिळून ब्लॅक कॉफी घेतलेली आहे. 8ला 5 बाकी आहेत, अजून मला एक्सरसाइज करायचा मूड होत नाहीये. हे बघ, ऐक, मी चाललोय ग्राउंडवर रनिंग करून येतो आणि तोपर्यंत तू काय कर, मस्तपैकी योगा वेट ट्रेनिंग कर. आल्यावरती मग मी तुला गुडलकला घेऊन जातो. पुण्याला? मी गुडलकला घेऊन जातो म्हणजे. कुठलं? कुठं? कोरेगाव पार्कला आहे ना? पुण्यात आहे. कुठं? माहित आहे ना तुला कुठे आहे? कुठलं कॅफे? MC रोडला. अरे हां, ओके, चलो. हं? पक्का. पक्का. इथे मी फक्त माझे ठरलेले सूर्यनमस्कार त्यापेक्षा 2 एक्स्ट्रा केलेत आज, आणि काही आसनं केलेली आहेत. वेट ट्रेनिंग वगैरे मी अजून नाही सिरियसली करत आहे. फक्त एकदा का दोनदाच मी केलेलं आहे ते, आणि टी व्हीला व्हिडिओ लावायला लागतो आणि ते बघून शिकायला लागतं. तर मी अजून नाही सिरियसली घेतलेलं ते. काय करूया? ब्रेकफास्ट झाली, आंघोळ माझी. काय करूया? स्वच्छ झालं, आपण पोहे बनवूया मस्त. स्वच्छ झालं म्हणजे ओटा अजून चकाचक केला काय तुम्ही? हो. पोहे आणि प्रीतीसाठी अंडी पण शिजवूया, आणि आपल्यासाठी पण गरजेचे आहेत. आम्ही श्रावण पाळतो, पण फक्त चिकन आणि मटण, अंडी नाही. अंडी खाल्लीच जातात. चला, हा अगारोचा बॉयलर लावून घ्या. हा अगारोचा एक बॉयलर आता मी डेली यूज करते ना, त्यामुळं तुम्ही बघू शकता आतमध्ये असा तो पिवळा पिवळा पडला आहे, पण हे घासल्यानंतर निघतं. इलेक्ट्रिक गोष्ट आहे ही, त्यामुळंच घासायला म्हणजे पाण्यामध्ये घ्यायला भीती वाटते, पण काहीही होत नाही, ते स्वच्छ निघून जातं. घाई गडबडीनं इथे मी बॉईल करायला अंडी ठेवून तर दिली, पण चलो पोहे बनवूया. मुलांचं अचानक ठरलेलं आहे की लगेच निघायचं आहे 10 मिनिटात, त्यामुळंच मी पटकन प्रितीशला माझ्या हातातलं सगळं काम सोडून त्याचा शर्ट इस्त्री करून दिलेला आहे. आज 15 ऑगस्ट दिवशीसुद्धा त्यांची ॲडव्हान्स टेस्ट होणार आहे. बऱ्याच दिवसांपासून उपमा बनलेला नव्हता, म्हणून आहोना म्हटलं पोहे कॅन्सल करते आणि मस्त आता उपमा बनवते. प्रितीश फक्त आणि फक्त प्रोटीन पावडर पिऊन गेलेला आहे. अंडीही तशीच राहून गेलेली आहेत. आणि हे दूध पाहताय, गावी जाण्यापूर्वी आम्ही काही दूध आणलेलं होतं आणि फ्रीजमध्ये ते तसंच होतं. त्यातलं आता हे लास्ट 1 लिटर, म्हणजे जवळपास 8-10 दिवस झाले ना ते आणून, तर ते खराब झालं होतं. म्हणून त्याचं साईड बाय साईड पनीरही बनवायला ठेवून दिले आहोंनी. मी इकडे छानपैकी उपमा बनवला, आहोंनी मला सारे काही हे चॉपिंग करून दिलेलं आहे. चलो, आम्ही निघालोय आता टेलरकडे, आमच्या आवडत्या कामाला. आज मी व्लॉग केलाय. अशा ऑक्सिडाइज इयरिंग्स ना मोठ्या मोठ्या बऱ्याच जणांना नाही आवडत, पण मला आवडतात ग. सूट करतात ना? तू मेशमधून घेतली का त्या? नाही ग, मेशमधून नाही. या ऑनलाईन मी क्रिशाज नावाचं एक पेज आहे, इन्स्टा पेज, त्यावरून मी खूप सारे एकत्र ऑर्डर केल्या होत्या. चलो, मनीषा आहे पाठीमागे. हाय मनीषा. हॅलो. अगं तुला माहिती आहे, तुझ्या बहिणीची मैत्रीण निघाली कुणीतरी आपली व्ह्यूवर. हो का? हो, कॉमेंट आली त्या व्हिडिओला. अच्छा. हो, क्लासमेट होती म्हणून. ओके ओके. पुण्याची कुठेतरी जॉईन केलेलं असेल तिथली असेल. मे बी. तुम्हाला मी ज्या शॉपबद्दल बोलत होते ना, ते हेच आहे, जिथे मशीनवरती एम्ब्रॉयडरीही होते आणि हँडवर्क जे असतं ना, आरी वर्क केलेलं, तेही खूप सुंदर इथे केलं जातं. आणखी एक हो, की हे शॉप जिथे लवस्टिच टेलर आहे ना, ज्यांना मी आता या टेलरबद्दल म्हणजे मी जिथून ब्लाऊज बनवून घेते,
त्या टेलरच्या शॉपला जाताना खालीच राईट हँड साईडला तुम्हाला हे शॉप लागेल. खूप सुंदर काम आहे यांचं, तुम्ही बघू शकता. अगदी मटेरियल क्वालिटी एक नंबर आहे. गणेशा किती सुंदर पेंट केला आहे हा, आणि हे सगळं काही हँडवर्क आहे हां. त्याच पद्धतीनं मशीनही आहे जिथे तुम्हाला एम्ब्रॉयडरी हवी तशी करून मिळते. लागला इथे ओके, इकडे डिझाईन आहे, ही डिझाईन बनतीये. ते झाल्यावर तू वरती जाऊया, वरती जाऊया. कोणाला हँड नाही, ही एम्ब्रॉयडरी मशीनची आहे, पण सुंदर आहे. करून घ्यायची असेल तर करू शकता. हे बनवलंय, हे डिझाईन तुम्हीच बनवता का? ओके, हे बघ एम्ब्रॉयडरी. ओके, बघ केलेलं आहे ना हे. पण आपल्याला जशी हवी तशी नाजूक करता येत असेल ना. हे साडी अकॉर्डिंग केले आपण. साडीमध्ये हे असं आलं. आता जसं माझ्या ह्याचं नाही, एक प्लेन आहे आणि साडीमध्ये तो शेड आहे मोरपंखी. किती छान ग. फार सुंदर आहे फिनिशिंग. तुला माहितीये हिचे ना हे होतात, बाहेरच्या देशात पण जातात. काय गोष्ट करते? हो, बाहेरून कस्टमर आहे तिला. असेल असेल. हे बघ, काम मात्र सुंदर आहे. काय कारण मस्त आहे. काय म्हटलं? बघ, मटेरियल क्वालिटी आहे या, है ना? मटेरियल क्वालिटी आहे. फिनिशिंग पण फार. आता आपल्याला काय पाहायचंय माहितीये का? एम्ब्रॉयडरी वर. हा. एकच नाही. हे बघ हे हे बघ, हे बघ. सगळं हँडमेड वर्क आहे. आता आम्ही नेहमी बाहेरून बघतो, आतमध्ये आलोच नाही कधी. पुन्हा एकदा टेलरकडे जाऊन आलोय आणि खूप दिवसांनी, म्हणजे मी माझ्या एका पैठणीला, ज्या पहिल्या पैठणीला गोंडे लावले होते ना, ते मी पुण्यात लावले होते. पण आमच्या एरियामध्ये आत्ता आपण ज्या दुकानात जाऊन आलो तिथे मी गोंडे लावायला दिलेत, आणि बघूया, छानच लावेल ती, कारण मी तिचं काम पाहिलंय. किती चार्जेस आहेत, कशी लावते, हेही मी तुमच्यासोबत शेअर करते, म्हणजे जेणे कोणाला साड्यांना गोंडे लावून घ्यायचे असेल ना, तर त्यांना हेल्प होईल. आणि पैठणीच्या ब्लाऊजला पण मी आरी वर्क करून घेते आहे. म्हणजे माझ्याकडे 2 आरी वर्कवाले आहेत ऑलरेडी, एक पिंक आणि एक ग्रीन कलरचा. पण आता ही पैठणी आपण एवढी सुंदर घेतली आहे, तर आरी वर्क असायला हवं. नाजूकवालं करणार आहे मी, खूप मोठंवालं असं नाही करणार आहे, पण करणार आहे. तेही तिच्याकडेच करायला दिले. तर खूप सुंदर असं तिचं शॉप आहे आणि बऱ्यापैकी ती करते काय काय. तर बघूया कसं करणार आहे ती काम, मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करते. आणि जर का कोणाला करायचं असेल, कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर मला कमेंट करा, मी तिचे डिटेल्स पण तुमच्यासोबत शेअर करते. हां, तर आता ना आम्ही दुपारचं जेवायला, ओ माय गॉड, खूप गर्दी आहे. आलोय, आमच्या बिल्डरचा नवीन प्रोजेक्ट लॉन्च झालाय, पर्व म्हणून. तर त्यांच्या इकडे मोफत आज पहिल्यांदा एकतर आहे ब्लड डोनेट करायचे की, आणि फ्री आय चेकअप सुद्धा आहे. मला असं वाटतं की मला चष्मा लागलेला असू शकतो, तर तेही मला चेक करायचे आणि जेवायचे. का घरी जाऊन स्वयंपाक करू? बघा, हो मी रेडी आहे, मी रेडी आहे खरं स्वयंपाक करायला. मस्त बाजरीची भाकरी आणि वांग्याचं कालवण करते किंवा वांग्याची सुकी भाजी करते. आपण इथं बघूया गर्दी कशी आहे. खूप गर्दी असली तर आपण रिटर्न जाऊ, आणि जर का असेल मॅनेजेबल तर थांबू. चला, तुम्हाला आमच्या बिल्डरचा हा जो काही नवीन प्रोजेक्ट आहे त्यामधला हा जो 1.5 करोडचा 3 BHK आहे ना, त्याचा लेआउट दाखवते. तर हे किचन आहे, बऱ्यापैकी मोठं आहे. हा हॉल आणि डायनिंग एरिया यल शेपमध्ये आहे आय थिंक. आणि ही गॅलरी बघा, म्हणजे केवढी मोठी आहे. एका बेडरूमला आणि हॉलला ही बाल्कनी, ही गॅलरी कनेक्टेड आहे. फॅन मिळणार, सेंट्रलाइज AC आहेत. ओके, किचन तर तुम्ही पाहिलं. इथून एंट्री पॅसेज पण हा मोठा आहे तसा. एक बेडरूम इकडे आहे, या बेडरूमचं पण ओपनिंग इकडे आहे, गॅलरी. ओके, हा एरिया एक्स्ट्रा. ओके, कमोड पण राहणार आहे का इथे? ओके, ही एक बेडरूम, इथे पण एरिया. ओके, ही पण मास्टर बेडरूम आहे.
ही दुसरी बेडरूम झाली आणि आता ही तिसरी बेडरूम सगळ्यात मोठीवाली. हां त्याला फक्त एवढा छोटासा हॉल आहे. फक्त हे दोघं उभं राहतील इतपत जागा आहे ही, है ना. चला आपल्या फोटो काढूया. जर का कोणाला 3 BHK फ्लॅट पाहायचा असेल तर कुमारचा पर्व हा प्रोजेक्ट खूप सुंदर आहे आणि मोठे मोठे स्पेशियस असे 3 BHK 2 BHK अवेलेबल आहेत. हा आत्ता आपण जो पाहतोय हा 1.5 करोडचा फ्लॅट आहे. काय आणि तुम्हाला लाईट पासून फॅन AC सगळं काही मिळणार आहे. आम्ही बुक केला तर सांगूच. आत्ता जो आपण सॅम्पल फ्लॅट पाहिला ना, तर हा सेमच आहे पण फर्निश्ड आहे. तर तुम्ही फर्निचर केल्यानंतर म्हणजे पूर्ण इंटिरियरचं काम झाल्यानंतर हा फ्लॅट कसा वाटेल हे इथे तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी मिरर फ्लॅटच आहे तो, दोन्ही फ्लॅट सेमच आहेत, बट इथे सगळं तयार आहे बघा. तर सुंदर आहे फ्लॅट. जर का कोणाला घ्यायचं असेल तर आमच्या एरियामध्ये कुमार प्रॉपर्टीजवाल्यांचा हा कुमार पर्व नावाचा प्रोजेक्ट आहे. तर हा हॉल आहे. सोफा वगैरे ठेवल्यानंतर हा असा काहीसा दिसतोय. इथे डायनिंग अरेंजमेंट आहे आणि किचन बघा. किचन हे असं काहीसं त्यांनी बनवून दाखवलं आहे. तर बऱ्यापैकी मोठं वाटलं मला किचन. आणि मेन म्हणजे आत्ताच्या माझ्या घरामध्ये डिशवॉशर ठेवायला मला जागा कमी पडते, तर इथे तसा काही प्रॉब्लेम नाही आहे. इथे सगळ्या काही मशीन्स व्यवस्थित बसायला तुम्ही बघू शकता तिथे की किचनमध्येच हा स्पेस दिलेला आहे, जिथे एक डिशवॉशर आहे आणि एक वॉशिंग मशीन आहे. मस्त असं वाटायला लागलंय की आता यावं तिकडून पुन्हा इकडे. फ्लॅटमध्ये एंट्री केल्यानंतर फॉयर एरिया संपताच डाव्या बाजूला आपण एक बेडरूम पाहिली आणि आता ही सेकंड बेडरूम जी किड्स बेडरूम दाखवली आणि याच्या आतमध्ये अजून एक बेडरूम. हा असा काहीसा लेआउट आहे. मस्त होतं ना जेवण. आणि नशिबानं आम्ही आलो तेव्हा गर्दी कमी झालेली होती. जेवण झालं, आईस्क्रीमही खाऊन झालंय. म्हणजे 15 ऑगस्ट आमचा हा असा बिना स्वयंपाकाचा गेलेला आहे. संध्याकाळी काहीतरी करूया आता. आणि ही अशीच मी वेड्यासारखी केस न विंचरता फिरतीये. पण ठीक आहे, असू द्या. आपण नंतर मला बाहेर जाताना आठवण करू. अरे दळण द्यायचंय आपल्याला. आता बंद असतं. दळण द्यायचंय. किती वाजता उघडते बघ. किती वाजले सांगा. गव्हाचं दळण संपलंय. आता वाजले 3:32. 4ला. आज 15 ऑगस्ट दिवशी तुम्ही देशावरचा एखादा मूवी पाहिला का? पाहिला असेल तर नक्की सांगा. आम्ही लावलाय. आपण कोणता लावलाय? भारत भाग्य विधाता. तो बघा दिसतोय. तर एक सिरीज आहे, मला तुम्हाला ती सांगायची आहे. सफेद सागर. मी सतत सांगतेय, प्लीज बघा प्लीज. सैन्यांच्या प्रती अजून तुम्हाला हे वाटेल, प्रेम वाटेल की किती ही लोक सॅक्रिफाईस करतात, किती देशासाठी काय काय गोष्टींसाठी, म्हणजे नाही का, पत्नी मुलं सगळं सगळं काही मागे ठेवून पुढे जातात आणि आपल्या संरक्षणासाठी ही लढतात. चार बाजरीची भाकरी आणि अंडा करी असा काहीसा बेत आहे. आता मी सकाळीही अंडी बॉईल करून ठेवलेली आहेत, वाया थोडी ना घालवायची आहेत. म्हणून भाकरी झाल्यानंतर गॅस बंद करून तव्यामध्ये हे सारं काही मी भाजून घेतलं आहे. शॉर्टकट मारला आहे, विशेष अशी काही नाही आहे, पण कशीही करा अंडा करी छानच बनते. बरं, राईस नाही केलेला मी आता
असं ठरवते बरं का, फक्त ठरवते मला विदाऊट राईस नाही होत माझं जेवण, मला लागतं. एकतर मी दुपारी झोप येईल म्हणून मी दुपारी राईस टाळते खायचा, बनवतच नाही, त्यामुळे खाण्याचा काही प्रश्नच येत नाही. आणि एकच वेळ असतो आमच्याकडे, तोही संध्याकाळी, तर तोच बंद केला तर कसं होईल. पण हल्ली मी प्रमाण कमी करायचा प्रयत्न करते. असा होता एकंदरीत आमचा आजचा दिवस. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज लाईक, हाईप आणि शेअरही नक्की करा. उद्या भेटेन अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. लव्ह यू ऑल. बाय.